श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. येत्या गुरुवारी म्हणजे 14 नोव्हेंबरला आहे वैकुंठ चतुर्दशी आणि त्यानंतर 15 नोव्हेंबरला आहे त्रिपुरारी पौर्णिमा, ज्याला आपण देव दिवाळी किंवा मग कार्तिक पौर्णिमा असेही म्हणत असतो. तर हे जे 2 दिवस आहे वैकुंठ चतुर्दशी आणि त्रिपुरारी पौर्णिमा हे खूप महत्त्वाचे दिवस असतात. वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी भगवान शिवशंकर आणि त्याचबरोबर भगवान विष्णू यांची गळाभेट होत असते. जे 4 महिने भगवान शिवशंकरांनी पृथ्वीचा कारभार स्वतः सांभाळलेला असतो. आता यावेळेस म्हणजेच वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णू हा कारभार स्वतः सांभाळतात आणि भगवान शिवशंकर कैलास पर्वतावरती जात असतात. आणि त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी आपण माता लक्ष्मी आणि भगवान शिवशंकर आणि त्याचबरोबर भगवान विष्णू यांचं पूजन करत असतो. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमेला कार्तिक स्वामींचं पूजन केलं जातं आणि हे फक्त वर्षातून एकदाच केलं जातं. तर इतके महत्त्वाचे हे गुरुवार आणि शुक्रवारचे 2 दिवस आहे. तर या 2 दिवसांमध्ये आपल्याला आपल्या मुलांसाठी काही उपाय करायचे आहेत. प्रत्येक आईला वाटतं की माझा मुलगा या सध्याच्या आत्ताच्या धावपळीच्या जीवनामध्ये कुठेही मागे राहता कामा नये, प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याची प्रगती व्हावी. मग ते अभ्यास असू द्या, नोकरी असू द्या, शेती, व्यवसाय, तर तिथे त्याची प्रगती झाली पाहिजे. मुलगा असू द्या किंवा मुलगी असू द्या, तर त्यांच्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. आता हा उपाय तुम्ही कोणत्याही दिवशी करू शकता. तुम्ही गुरुवारीही करू शकतात किंवा 14 तारखेला 15 तारखेला तुम्ही शुक्रवारीही करू शकतात. तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका. तर चला आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची आपण माहिती घेऊया. गुरुवारी किंवा शुक्रवारी तुम्ही ज्या दिवशी हा उपाय करणार आहात त्या दिवशी आपल्या घरामध्ये सुतक पिरियड्स नसावं. आपण हा उपाय कशासाठी करत आहोत तर आपल्या मुलांच्या आणि मुलींच्या जीवनातील जे काही विघ्न आहेत. बघा, मुलं काय करतात, खूप अभ्यास करतात पण त्यांचा अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही किंवा अभ्यास केलेलं त्यांच्या लक्षात राहत नाही. खूप उच्च प्रतीचं शिक्षण घेतात पण पाहिजे तशी नोकरी मिळत नाही. मुलगा असू द्या किंवा मुलगी असू द्या, तर त्यांच्यासाठी आपल्याला हा दिवा लावायचा आहे. दिवा हा बुद्धीचे, ज्ञानाचे आणि त्यागाचे प्रतीक असतो. दिव्यामध्ये ज्या सकारात्मक ऊर्जा असतात तर त्या आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाच्या मानल्या जातात. माझा मुलगा किंवा माझी मुलगी आता घराच्या बाहेर पडली आहे तर त्यांच्यावरती कोणताही संकट येऊ नये, कोणताही विघ्न येऊ नये, सुखरूप ते घरी यावे. आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की संकट हे कोणाला सांगून येत नसतं, पण ते थांबवण्यासाठी काही उपाय आपण नक्कीच करू शकतो. त्याचबरोबर त्यांच्या स्वभावामध्ये जे आपल्याला बदल जाणवतात, मग मुलं हट्टी असतात, चिडचिडे असतात किंवा व्यसन असतं, तर ह्या ज्या काही समस्या आपल्यासमोर असतात तर त्यासाठी आपल्याला हे जे पवित्र तिथी असतात या पवित्र तिथींना आपण ज्यावेळेस काही उपाय करतो ना तर त्याचे अगणित फायदे हे आपल्याला होत असतात. त्यामुळे उपाय करत असताना भक्तीने, श्रद्धेने आणि विश्वासाने उपाय करणं तितकंच महत्त्वाचं आहे. या कोणत्याही दिवशी म्हणजे गुरुवारी किंवा शुक्रवारी तुम्हाला तुमच्या मुलांवरनं तुरटी ओवाळून टाकायची आहे. तुरटीमध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची खूप मोठ्या प्रमाणामध्ये ताकद असते. तर मुलांच्या डोक्यावरनं किंवा मुलींच्या डोक्यावरनं तुम्ही 7 वेळेस तुरटी ओवाळून टाकायची आहे. ही तुरटी मग तुम्ही पाण्यामध्ये सुद्धा विसर्जित करू शकता. यामुळे सुद्धा मुलांना चांगला फरक पडेल. त्यानंतर तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो कशा पद्धतीने लावायचा आहे त्याबद्दलची आपण माहिती घेऊया. सर्वात प्रथम तुम्ही ज्या दिवशी हा दिवा लावणार आहात तर त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं, ब्रह्ममुहूर्तामध्ये उठायचं, स्वच्छ आंघोळ करायची, आपली रोजची जी घरातली देवपूजा असेल तर ती करून घ्यायची आहे. त्याचबरोबर सकाळीच तुम्ही हा दिवा लावू शकता. नाही सकाळी जमलं तर तुम्ही संध्याकाळीही लावू शकता, काहीच अडचण नाही. सकाळी जर लावणार असाल तर तुम्ही सकाळी 10च्या आत हा दिवा लावा. संध्याकाळी लावणार असेल तर संध्याकाळी 5 ते 7च्या दरम्यान तुम्ही हा दिवा लावू शकता. आता काय करायचं आहे, गव्हाचं पीठ मळायचं आहे, त्यामध्ये मीठ टाकायचं नाही, थोडीशी हळद तुम्हाला टाकायची आहे आणि याच्यापासून तुम्हाला थोड्याशा मोठ्या आकाराचा दिवा तयार करायचा आहे. दिवा हा मोठ्या आकाराचा तयार करा. त्यानंतर एक प्लेट घ्यायची, प्लेटच्या खाली स्वास्तिक काढायचं आहे. त्या स्वास्तिकवरती हळदी कुंकू अक्षता टाकायच्या आणि हा जो गव्हाच्या पिठाचा दिवा आपण तयार केलेला आहे तर तो आपल्याला त्यावरती ठेवायचा आहे. या दिव्यामध्ये तुम्हाला 4 वाती टाकायच्या आहे. 4 वाती 4 दिशेला
पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण अशा 4 दिशेला 4 वाती टाकायच्या। ह्या वाती कोणत्या असाव्यात? कापसाची वात इथे आपल्याला चालणार नाही, तर इथे आपल्याला जे लाल कलावा ज्याला आपण रक्षासूत्र म्हणतो बघा, तर हे रक्षासूत्र आपल्याला त्याच्या वाती ह्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत। त्यानंतर ह्या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल टाकायचं आहे। मोहरीचंच तेल टाकायचं। आता मोहरीचं तेल नसेल तर काय करावं, तर मग त्यामध्ये तुम्ही पिवळी मोहरी टाकू शकता। जे कोणतं तेल तुमच्याकडे असेल ते वापरा, त्यामध्ये पिवळी मोहरी तुम्ही टाकू शकता। तर त्यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा। दिव्याला हळदी, कुंकू, अक्षदा अर्पण करायच्या। देवघरासमोर हा दिवा ठेवायचा आहे। त्यानंतर आपले मुलं जे असतात किंवा मुलगी असेल, कितीही वर्षाचा मुलगा किंवा मुलगी असू द्या, तर त्यांच्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता। आणि मुलांना तुम्हाला बसवायचं आहे। 5 लवंग घ्यायच्या। लवंग ह्या तुटलेल्या नसाव्यात, फुटलेल्या नसाव्यात, अखंड ज्या फुलवाल्या लवंग असतात तर त्या 5 लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत। आणि त्यानंतर ह्या लवंगा तुम्हाला तुमच्या मुलांच्या डोक्याकडनं पायाकडे 7 वेळेस ओवाळायच्या आहे। लवंगांमध्ये सुद्धा ज्या निगेटिव्ह एनर्जी असतात, जे दोष असतात, विघ्न असतात, अडचणी असतात, तर ते शोषून घेण्याची खूप मोठ्या प्रमाणामध्ये ताकद असते। तर त्यामुळे ह्या लवंगा मुलांच्या डोक्याकडनं पायाकडे 7 वेळेस ओवाळायचे आहे। ओवाळत असताना माझ्या मुलांच्या जीवनातील जे काही त्रास आहेत, विघ्न आहेत, दोष आहेत, अडचणी आहेत, दुःख आहेत, संकट आहेत, तर ते सर्व संपलेले आहेत आणि त्यांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती झालेली आहे। मग ते अभ्यास असू द्या, व्यापार असू द्या, नोकरी, शेती, प्रत्येक क्षेत्रात त्यांची प्रगती झालेली आहे असा भाव मनामध्ये ठेवायचा। आणि त्यानंतर ह्या लवंगा तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत। दिव्यामध्ये लवंगा टाकल्या की त्यानंतर देवघरासमोर बसायचं। देवघरासमोर बसून तुम्हाला हनुमान चालीसाचं एकदा पठण करायचं आहे आणि एकदा तुम्हाला व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करायचं आहे। तर ह्या 2 सेवा तुम्हाला तिथे रुजू करायच्या आहे। हनुमान चालीसा सर्वांनाच माहीत आहे किती प्रभावी आहे। हनुमान चालीसा पठण केल्यामुळे कोणतीही नकारात्मक ऊर्जा असू द्या किंवा कोणतेही दोष असू द्या, तर ते दूर झाल्याशिवाय राहत नाही। मुलांना जर वाचता येत असेल तर मुलांकडनं वाचून घेऊ शकता। जर मुलांना नसेल वाचता येत तर आई स्वतः मुलांसाठी हे वाचू शकते। आता हा उपाय जर आईला जमत नसेल करायला तर कुणीही करू शकतं, घरातलं काहीच अडचण नाहीये। फक्त त्यावेळेस घरामध्ये फक्त सुतक पिरियड्स नसावं इतकी काळजी आपल्याला घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने हा दिवा प्रज्वलित केला। दिव्याचा संपूर्ण हे जे उपाय सांगितले आहे, सेवा सांगितल्या आहेत, त्या संपूर्ण झाल्या की दिवा जवळजवळ 1 तास तरी जळेल याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। दिवा विझणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीत आपल्याला हा उपाय करायचा आहे। 4 दिशेला आपण ह्या ज्या 4 वाती टाकलेल्या आहेत, तर हे जे दोष आपल्या मुलांमध्ये तयार झालेले आहेत तर हे 4ही बाजूने दूर होतील त्यासाठी आपण ह्या वाती त्यामध्ये टाकलेल्या आहेत। तर ज्या सेवा सांगितलेल्या आहेत तर त्या करायला चुकू नका। नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल। फक्त श्रद्धेने, विश्वासाने उपाय करा आणि उपाय करत असताना मनामध्ये कुठेही किंतु परंतु येऊन द्यायचा नाही, इतकी आपल्याला काळजी घ्यायची आहे। त्यानंतर दिवा थंड झाला म्हणजे दिवा विझला की दिव्यातलं सर्व साहित्य हे तुम्ही निर्माल्यात टाकू शकता। गव्हाचा ज्या पिठाचा दिवा तयार केलेला आहे त्यामध्ये थोडीशी साखर मिक्स करायची आणि हे पीठ तुम्हाला गाईला खाऊ घालायचं आहे। तर अशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे। नक्की करा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल। झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओ सोबत, एका नवीन माहिती सोबत। श्री स्वामी समर्थ।